हॅलो गाईज, माझं नाव अनु पाटील आहे आणि मी नागपूर येथे राहते. आणि आजचा माझा टॉपिक आहे किरायाचं घर. हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आजचा. म्हणजे तुम्ही किरायाने राहता तर तुमच्याकडे पैसे नाही आहेत किंवा तुम्ही भिकारी आहात किंवा तुमची औकात नाही आहे स्वतःचं घर घ्यायची, असं जे काही लोक विचार करतात की नाही. म्हणजे आजूबाजूचे असू दे, कुठे तुम्ही फ्लॅट्समध्ये राहता किंवा कोणाच्या घरी किरायाने राहता किंवा सेपरेट इंडिपेंडंट हाऊसमध्ये राहता कोणाच्या, तर तुमच्या आजूबाजूच्यांना वाटतं की तुमचं लायकीच नाही आहे किंवा तुमची औकात नाही आहे स्वतःचं घर घ्यायची, म्हणून तुम्ही किरायाने राहता. तर तशा लोकांसाठी जे तुमच्या आजूबाजूला असतात, फ्लॅट्समध्ये असू द्या किंवा कुठे असू द्या, किंवा फ्लॅट्सचे जे सेक्रेटरी, काही जे मेंबर्स असतात, बॉडी मेंबर्स, त्यांना असं वाटतं की तुमची कॅपेबिलिटी नाही आहे स्वतःचं घर घ्यायची, म्हणून तुम्ही रेंटने राहता. अशा लोकांना मला म्हणायचं आहे की आम्ही जे किराया देऊन राहतो ते किराया द्यायला तुम्ही येत नाही. आम्ही स्वतःचा किराया आम्हीच देतो, मेंटेनन्ससुद्धा आम्हीच भरतो, पण किरायाने का राहतो तर ती आमची चॉईस आहे. आम्हाला किरायाने राहायचं आहे की बँकेकडून कर्ज घेऊन, मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन, जास्त व्याजदराने फ्लॅट्स घेऊन, त्यांची 3 पटीने, म्हणजे जो तुमचा रेंट आहे त्या रेंटच्या 3 पटीने EMI भरून आम्हाला स्वतःचं घर घ्यायचं आहे. स्वतःचंही नाही, स्वतःचं म्हणता येणारच नाही. जोपर्यंत तुम्ही बँकेचे पूर्ण हप्ते भरत नाही, जोपर्यंत तुम्हाला NOC मिळत नाही, तोपर्यंत तो फ्लॅट तुमचा नसतो, तो बँकेचाच असतो. पण तरीही या लोकांना घमंड असतो की नाही, ते आमचं स्वतःचं घर आहे. फक्त डॉक्युमेंटली तुमचं नाव त्या डॉक्युमेंट्सवर असतात की हा फ्लॅट किंवा हे घर तुमचं आहे, पण जोपर्यंत तुमचे हप्ते पूर्ण होत नाही तोपर्यंत ते घर तुमचं असं राहत नाही. तर ती आमची पर्सनल चॉईस आहे की आम्हाला घर घ्यायचं आहे दुप्पटीने पैसे देऊन, जास्त व्याजदराने जास्त पैसे देऊन, की रेंटने राहून बाकीचे जे पैसे आहेत ते जमा करायचे आहे आणि नंतर आम्हाला पूर्ण कॅश भरून घ्यायचं आहे की आमचं स्वतःचं घर ऑलरेडी आहे, पण आम्ही काही कारणास्तव बाहेर रेंटने राहतो. हा तुमचा मुद्दा नाही आहे. तशा लोकांसाठी हा व्हिडिओ बनवलाय मी मुद्दाम, की ज्या लोकांना असं वाटतं की जे रेंटनी राहतात त्यांची कॅपॅसिटी नाही किंवा कॅपेबिलिटी नाही आहे स्वतःचं घर घ्यायची किंवा 3 पटीने जास्त EMI भरायची. तसं नसतं. कोणी प्रॅक्टिकली विचार करतो की एवढा पैसा भरून, जास्त भरून, फक्त नावावर काही लोकांना सांगायला की हे नावावर आमचं स्वतःचं घर आहे, आम्हाला ती सवय नाही आणि आम्हाला शौक पण नाही आहे, म्हणून आम्ही रेंटनी राहतो. आणि तुम्हाला त्यांना रेंटल किंवा टेनेंट असं म्हणून अपमानित करायचा सुद्धा अधिकार नाही आहे. हा कायद्याने गुन्हा आहे. समजलं का? की तुम्ही लिफ्टचा वापर करू शकत नाही. तुम्ही रेंटने राहता तर तुम्ही लिफ्टचा वापर करू शकत नाही. त्याच जागेवर जर कोणी ऑनर असलं तर ते 10 चक्रा मारू शकतात, पण तुम्ही रेंटने आहात तर तुम्ही 2 सुद्धा चक्रा मारू शकत नाही. हे काही लोकांचे म्हणणे आहेत. आणि आताच झाले आहे बोलणं 1-2 दिवसा अगोदर, ती मला प्रॉब्लेम झाली, म्हणून मला वाटलं की असा व्हिडिओ बनवला पाहिजे काही लोकांसाठी, जे ज्यांना ते गलतफहमीमध्ये राहतात ना, त्यांना ते वहम होऊन जातो की नाही आम्ही स्वतःचं घर आहे तर आम्ही ऑनर आहोत आणि रेंटला आहे, त्यांची काही औकातच नाही आहे. असं नसतं भाऊ. कोणाला नाही पटत ते, कोणाला नाही पटत की एक्स्ट्रा पैसे देऊन बँकेचं कर्ज. ॲक्च्युली ना, तुम्ही लोक जे ऑनर लोक आहे ना, ज्यांनी ऑन कॅश घेतलं हे घर, ज्यांच्याकडे ऑलरेडी पैसा आहे, ते ठीक वेगळं आहे, त्यांचे ते स्वतःचं झालं आहे त्यांचं. पण ज्यांनी कर्ज काढून घर घेतलं आहे, तरीही म्हणजे लोकांची औकात काढेपर्यंत किंवा लोकांना, रेंटल टेनेंट लोकांना अशा खूप गलिच्छ नजरेने बघण्यापर्यंत तुमची औकात नाही आहे. तुम्ही स्वतः कर्जबाजारी आहे. समजलं का? खरे तर तुमची औकात नाही आहे त्या रेंटलच्या बरोबरची बसायची. का? कारण ते बिचारे कर्जबाजारी नाही आहे. ते स्वतःच्या पेमेंटमधून स्वतःचा किराया भरतात, मेंटेनन्स भरतात आणि सगळं भरून त्यांच्यावर 1 रुपयाचंही कर्ज नसतं. पण तुम्ही ना बँकेकडून 30, 35, 40, 45 जेवढे काही आहे तेवढ्या लाखाचं कर्ज घेऊन तुम्ही
फक्त डॉक्युमेंट्सवर स्वतःचं घर घेतलेलं आहे, जोपर्यंत तुमची EMI पूर्ण होत नाही. म्हणजे ॲक्च्युली म्हणजे तुमची बसायची लायकी नाही त्यांच्या बरोबरीत, कारण तुम्ही कर्जबाजारी आहात. समजलं का? हा व्हिडिओ ना जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे जेणेकरून जे त्या परिस्थितीतून निघत आहे, किरायाने राहणारे, त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या आणि या व्हिडिओला सपोर्ट करा. थँक्यू गाईज.